हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि दिवसाची सुरुवात झाली आहे एकदम छान. आणि आज आहे भावाचा उपवास, सो त्याचीच काहीशी तयारी होती. आणि इकडे सानू उठली, सो मी तिचं ब्रशिंग करत होते, पण ते तिला करायचं नव्हतं. त्यानंतर मी छान अशी पूजा करत होते, आरती वगैरे केली. पूजा करून कामाला सुरुवात केली. सो सगळ्यात आधी मी दुधावरची साय वगैरे सर्व काढून घेतली. त्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवून नंतर मी त्यांना सानूच्या बाबांना गरम पाणी केलं. सो ते पाणी त्यांना प्यायला दिलं. मी पाणी पिलं गरम. सकाळचं रिच्युअल आहे ते गरम पाणी पिणं. सो ते काही सर्व आटपून घेतलं. ते बघा छान अशी पूजा केली आहे, धूप वगैरे लावून. एकदम छान वाटतं सकाळी सकाळी, असं सगळं प्रसन्न वाटतं घरात. सो त्यानंतर उपवास होता, सो काही फ्रूट्स कट केले. फ्रूट्समध्ये ॲपल आणि केळीच होती. सो तेच काहीसं. त्यानंतर मी कूट वगैरे काढायला घेतलं, कारण उपवास होता. सो शाबू वगैरे बनवायचा होता. त्यानंतर हे असं मिरची वगैरे बारीक करून घेतली. चिप्स, चकल्या सगळं काही तळून घेतलं. त्यानंतर केळी होती उपवासाला खायला. आणि त्यानंतर माझं तर काय उपवास असल्यामुळे सानूच्या बाबांना, सो त्यांना आज बाजरीची भाकरी खावीशी वाटत होती. सो मी म्हणलं होतं की चपाती वगैरे करते, बट नाही, त्यांना बाजरीची भाकरी खायची होती, ती शिमला मिरचीसोबत. सो तसंच काहीसं मेन्यू त्यांना बनवला मी आज. आणि त्यानंतर असं वातावरण तर खूप छान झालं होतं. आय थिंक काही वेळात पाऊस येईलच असं वाटत होता, बट पाऊस तर आला नाही. वातावरण छान बनलं होतं. नंतर माझी भाकरी करून झाली. आता ती मला भाजून घेते. आणि मला पटापट स्वयंपाक आवरून काही सामान आणायला बाहेर जायचं होतं. सो तीच कामं मी पटापट आवरत होती. आणि मला मेहंदी काढायची, तशी एका हातावर छोटीशी काढली, आणखीन थोडीशी काढायची राहिली मेहंदी. सो म्हणलं सर्व काही कामं आवरून नंतर दुपारच्या वेळी काढावं. आणि बघा ही भरली शिमला मिर्च करते. आणि इकडे बघा हे आमचं चिमणं कसं मस्त तयार होऊन आले. आणि ती केसाला बो वगैरे रिबीन काही लावलं असेल ना, ते लगेच काढून टाकते. जास्त वेळ तर काही ठेवत नाही. तिला असं छान छान तयार केलं. आणि बघा मी थोडंसं तिला लाड प्यार करते. आजकाल ना ती मला किचनमध्ये थांबूच नाही देत. थांबलं ना की माझ्या पायाजवळ येते आणि मला ढकलते. मला म्हणते की तू सोफ्यावर बस, चल. मला तिथं बसवून ती सगळीकडे फिरत असते. आणि त्यानंतर स्वयंपाक तर रखला होता. सो म्हणलं आता फराळ करायच्या टायमाला शाबू बनवायचा होता. सो त्याचीच तयारी करत होते मी. मस्त बटाटा वगैरे खिसून आज शाबू बनवायचा होता. सो त्याची सगळी तयारी केली मी. पटापट आवरायचं होतं. सो त्यानंतर आमची मशीन थोडीशी मध्ये मध्ये बंद पडते. सो त्याचंही काम करायचं होतं आज. अशी बरीचशी कामं होती आज. आणि आज विशेष म्हणजे रविवार असल्यामुळं तर बरेच कामं दिसतात डोळ्यासमोर. हे करायचे, ते करायचे. त्याचीच तयारी करायची आहे आता. मिरची जी वाटून घेतली मी मिक्सरला, त्याचं बनवते मी. म्हणजे असं मस्त शाबूला मिरचीचा स्वाद येते, तिखट छान लागतं शाबू खायला. सो तेच मी तुपातला शाबू बनवते. तुपामध्ये मला आवडतोच शाबू बनवायला. सहसा मी तेलात बनवतच नाही, तुपातच बनवते. आणखीन थोडंसं तिखट टाकलं मी, कारण म्हणलं तिखट होईल नाही होईल. त्यानंतर मग शाबू खूप छान भिजला होता, असा फ्लफी एकदम मऊसूत भिजला होता. त्यानंतर बघा सानूचे बाबा मशीन नीट करायला घेत आहेत. थोडंसं मशीन चालू असताना मध्येच बंद पडत होती. सो तेच मशीनची क्लिनिंग चालू आहे त्यांची. पुढच्या डकमधनं ते जे घाण पाणी असतं ते काढून घेतात त्या ब्लॉकमधनं. आणि त्यानंतर त्याच मशीनच्या पाईपच्या प्रेशरने ते सर्व काही धुवून घेत आहेत. म्हणजे कसं प्रेशर पाण्याचा नीट येईल आणि मशीनमध्ये बंद पडणार नाही. काहीतरी जोक झाला आमचा, तो नाही सांगणार. सो त्यावरच आम्ही दोघं हसत होतो. आणि अशी काही कामं असतात रविवारची, जी की आठवतात, बाबा हे राहिले ते राहिले. सो तेच कामं आमच्या सुट्टीच्या दिवशी चालू असतात. माझा शाबू बनला आहे. आता त्याला एक छान अशी वाफ काढून घेते. फराळ वगैरे आता करून घेते. झाला शाबू, मस्त बनला शाबू. त्यानंतर आम्ही निघालो आहे बाहेर. आता कुठे बाहेर, तर सानूच्या बाबांचं वर्क फ्रॉम होम आहे.
म्हणजे आठवड्यातून ते 2 दिवस ऑफिसला जातात आणि बाकी टाईम घरी असतात. सो त्यांची ऑफिस चेअर खूप जास्त खराब झाली होती. पण त्यांनी मागे एकदा वेल्डिंग करून आणली होती, कारण की थोडंसं म्हणजे पार्ट त्याचा निघाला होता. सो त्यांनी ॲडजस्ट केलं 2-3 महिने आणि त्यानंतर त्या खुर्चीची हालत खूपच जास्त खराब झाली. सो म्हणलं चला नवीनच घेऊया खुर्ची. सो आम्ही ते बघायला गेली. त्यानंतर अशी मेहंदी काढली. एका रात्री काढली होती एक मागच्या साईडनी, पण पुढच्या साईडने राहिलेली. सो तीच मेहंदी वगैरे काढली. त्यानंतर म्हणलं छान असं तयार होऊन बाहेर जाऊया, कारण आज सण वगैरे आहे. सो छान वाटतं तयार होऊन बाहेर जायला. सो निघालो, पण सानूला काही बसायचं नव्हतं. तिला इकडे तिकडेच पळायचं होतं. ती हात सोडून पळत होती. इवन तिने चप्पलसुद्धा काढला होता पायातला आणि तिला सगळीकडे पळायचं होतं. ती आमच्या हाताला धरून चालतच नव्हती. सो ती खूप जास्त परेशान करत होती. म्हणून आम्ही जास्त वेळ टाईम न घालवता आम्ही पटकन घरी आलो तिला घेऊन, कारण ती अजिबातच ऐकत नव्हती आमचं. तिला असं एकटीला पळायलाच फार जास्त मजा येत होती. ती आमचा हात काही धरतच नव्हती. इवन तिला शूज पण नको होते. खूप रडली. तेव्हा जाऊन मग आम्ही तिचा शूज काढला. तेही तिला घालायचा नव्हता. सो असंच करत होती आणि तिचा हात धरून आम्ही शेवटी घरी निघालो. आणि त्यानंतर घरी जाऊन आमची चेअर येणार होती. सो पटकन आम्ही घरी गेलो. चेअर आली. छान चेअरची पूजा वगैरे केली आणि छान दिवस संपवला आम्ही. सो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटू अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.